हे बघा आता पुन्हा आम्ही पुढे चाललो आहे. आता इथून तुम्ही आता जस्ट बघितलं असाल, इथून आता आम्ही पुढे जातोय. बाबू आपली बाग दाखवतो. इकडे बघा पूर्ण पाहू शकता तुम्ही. हे बघा आंबे बघू शकता, इथे आंबे लागलेले आहेत. नीलम जातीचे आंबे. ही बाबू बाग कोणाची? ही भटजींची बाग आहे. ओके ओके. हे बघा हा तो व्ह्यू तुम्ही पाहू शकता. बघा अजून काय पाहिजे तुम्हाला कोकणात सांगा. पाहू शकता सगळं म्हणजे निसर्ग समृद्ध असं कोकण त्याशिवाय तुम्हाला. हे बघा दाखव बाबू. हे बघा वाट लावली सगळ्याची. पावसाने सगळे नुकसान केलेलं पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा आंबा पाहू शकता. नीलम केवढी साईज बघा केवढी आहे ती. हे बघा आता वर जातोय आम्ही असे बागेत फिरतोय आम्ही. नारळ पडल्याचे कोण उचलत नाही कोणाचं, कारण हे प्रत्येकाची बाग आहे इथे. आता आपण शकता रतांबे तुम्ही म्हणता त्याला. रतांबे हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण झाडच आहे रतांब्याचं. हे बघा हे पूर्ण बाग आहे अशी. नटलेलं असं गाव डोंगरपाल. या गावात आम्ही सध्या आता भटकंती करत आहोत बागेतून. इथं जातोय ते आता. हे बघा फणस पाहू शकता तुम्ही. कोकणातलं फोकस करून तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा फणस बघा. हे सगळे वेस्ट जाणार सगळे आता वेस्ट जाणार. हे मुंबई पुण्याचे लोक येतात ना, त्यांच्यासाठी जर लवकर आली तर हे चांगलं आहे. नाहीतर मग ते सगळं वेस्ट होऊन जातं. एवढं कोण खात बसत नाही. हे बघा आता मी पुढे चाललोय. चला बाबू म्हणतोय कुठेतरी जाऊया. स्वामी समर्थांच्या आता आम्ही मठात जातोय. आज गुरुवार आहे. बघू जाऊन येऊया तिकडेच. मग तुम्हाला मग हा व्हिडिओ मी कंटिन्यू करतो. तोपर्यंत तुम्ही असेच राहा, आमच्यासोबत राहा. चला तर मग जाऊया. इथे पाहू शकता तुम्ही. चला तर मग हा बघा इथे जेवण चालू आहे. सध्या कार्यक्रम आहे त्यामुळे. आणि हा मठ आहे इथे. बाबू घेऊन चाललाय आम्हाला. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता ब्रिज. साकव ह्याला म्हणतात, साकव. कोणी साकव बघितलं आहे कमेंट करा खाली आणि सांगा कोणी साकव बघितलं आहे. हा बघा हा साकव तुम्ही पाहू शकता. अशात लाकडांपासून केला जातो. जंगल आहे पाहू शकता तुम्ही. घनदाट जंगल आहे इकडे. बाबू पुढे गेलेला आहे. बघा हा पूर्ण घनदाट जंगल आहे. इथून पाणी बघा. निसर्गाचा तुम्ही आनंद घेत राहा. कारण आतमध्ये कशाला गेलो नाही स्वामी समर्थ मठात, कारण तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. आणि हे पाणी आहे ते तिकडचं गावातलं बाग आहे त्याला वापरलं जातं. हां ओके. बांध घालून. ओके. हे आहे इकडे तशीच नदी अडवली जाते. हां इथे काय इथे पण हां पिशवी कापेत वगैरे लावून आणि हे पाणी खाली बागाला वगैरे वापरतो. ओके ओके. बाबू हे बघा सांगायचं झालं तर तुम्हाला हे मे महिन्यामध्ये कसं तिकडचे आम्ही आलोय पाठीमागून बाग होती ती. तिथे हे पाणी ह्याने पुढे 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 घेऊन ते बागेपर्यंत पोचवलं जातं. कारण मे महिन्यामध्ये ती तुम्ही बाग बघितली होती ना तिथे. आणि तसंच हे बघा तिकडे हा झूम करून तुम्हाला दाखवतो. पुढे जाऊ शकत नाही, पाण्याचा फ्लो जास्त आहे. तिकडे सुद्धा तसंच बांधलेला आहे. आणि ते पाणी अडवून पुन्हा बागेला दुसऱ्या गावात तिकडे डायव्हर्ट केलं जातं. हा पाऊस चालू झाला का हा बांध फोडला जातो. हा मासे वगैरे पकडले जातात. पाऊस चालू झाला की हा बांध फोडला जातो. हा बघा हा. आणि नंतर मग इथून हा बघा हा बांध फोडला जातो. मासे वगैरे कुर्ल्या मासे मासे मिळतात. ओके ओके. मग इथे तर ह्याच्यात मार्च एप्रिल जानेवारीत घालतात बाण. जानेवारीमध्ये घालतात बाण. आणि तिकडे बागामध्ये पोचवलं होतं. स्वामी समर्थ मठ आहे हा. जे त्यांचे जे मठ आहेत 10 मठ का 11 मठ त्यात सगळ्यात मोठा हा मठ आहे डोंगरपालचा. ओके. कल्याणला आहे, मुंबईला आहे. कल्याण मुंबईला हा मठ आहे. तसेच असेच 10 का 11 मठ. त्यातला हा सगळ्यात मोठा डोंगरपालचा मठ आहे असं बाबू म्हणतोय. महिन्याने एकदा भंडारा उत्सव होतो. वेगळं असतं. ज्याला दान वगैरे करायचं असेल देवासाठी म्हणजे चांगलं कार्य घडवायचं असेल त्यांनी दान वगैरे देतात अन्नधान्य. आणि शिजवून इथे लोकांना वाटलं जातं. 50. जराच आम्ही पुढे जातोय बघा. हा
बांध पाहू शकता, थोडंसं स्लिपरी झालेलं आहे पाऊस पडल्यामुळे. हा सगळं सुपाऱ्याची झाडं आहेत ना, त्याचाच यूज करून हा बघा हा पूर्ण बांध बांधलेला आहे. सुपाऱ्याची झाडं. इथे रस्ता नाही आहे कारण पावसात इथे हे बघा तुम्ही पाहू शकता नदीला साकव घातलेला, कारण तिकडे दुसरं गाव आहे ना, तिकडे डिंगणे गाव आहे, त्यामुळे तिकडच्या माणसाने इकडे यावं लागतं, इकडची माणसं तिकडे येतात. त्यामध्ये दिसत असेल बघा. तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात कमेंट करा नक्की. आणि हे बघा इकडे बाग आहे, हे बघा हे पूर्ण व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हे बघा आणि कसं आहे कोकणात हे सगळं पारंपरिक जे नैसर्गिक आहे ते जपायला पाहिजे माणसांनी, कारण याचा ऱ्हास होता कामा नये. कारण जे नॅचरल आहे ते नॅचरल ठेवायला पाहिजे, याचा ऱ्हास करता कामा नये. चला पुढे बघा, हा बघा हा असा बांध पुढे गेला, पुढे का जात नाही बघा. ही नदी आहे, इथून नदी आहे, इकडे बघा दोघे जण उभे आहेत. चला तर मग आता आपण जाऊया इथून. आतमध्ये सगळं ते हे आहे, त्यामुळे तिथे आम्ही काय तुम्ही जाऊ शकत नाही, बाहेरून तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. चला चला तर मग जाऊया वर. हे बघा पाहू शकता तुम्ही, हे बघा पाहू शकता तुम्ही. मेन मंदिर आहे, मोठं आहे. सगळी छोटी छोटी मंदिर आहे, छोटी छोटी मंदिर आहेत. हा बघा श्री स्वामी समर्थ सेवा मठ डोंगरपाळ डिंगणे. चला तर मग आता आपण जाऊया. हे बघा हे सुटले आहेत पुढे. चला तर मग आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी आलो आहे, म्हणजे ती जशी बाग ती बाग करत करत आम्ही इकडे आलो आहे. इथे गाड्या लावल्या आहे, इथे हे दोघे जण पुढे गेले. बाबू ही त्यांचीच बाग आहे, बाबू गेली बाग आहे सगळी. ही बघा ही नदी आहे इकडे, ही खाली येऊन मिळते. गेल्या वेळी मगाशी तुम्हाला जी दाखवली नदी तीच नदी आहे इकडे. हे बघा इथे पुन्हा गणपती विसर्जन पण होतं आणि आंघोळीसाठी सुद्धा बेस्ट आहे इथे. आम्ही गेल्या 2-3 वर्षापूर्वी इथे आम्ही आंघोळ केलेली, जेव्हा मुंबईची मंडळी आलेली तेव्हा त्यांच्याबरोबर. आणि हे बघा हा परिसर बघा तुम्ही. आता सध्या पाऊस पडल्यामुळे तुम्हाला पाणी दिसतंय थोडंसं गढूळ, नंतर मग एक नॉर्मल पाऊस म्हणजे चालू झाल्यावर सगळं वाहून गेल्यावर एक तुम्हाला प्रॉपर असं हे दिसेल. हे बघा वर सगळ्या बाग आहेत. हे बघा आता आम्ही जात आहे ते बाबूची सगळी बाग आहे, बाबूची सगळी बाग आहे. ही सगळी जी दिसते तुम्हाला ही सगळी बाबूची बाग आहे इकडे. हे पूर्ण पोपळी दिसत आहेत तुम्हाला, या सगळ्या नारळा पोपळीची बाग आहे पूर्ण. हा तुम्हाला मगाशी दाखवलेला बघा, हा हे जे पाणी होतं मगाशी आम्ही उभे होतो बघा स्वामी समर्थ मठांच्या तिकडे, त्या नदीतलं पाणी हे बघा इकडे येतं आहे. हे सगळ्या पोपळींना दिलं जातं. हे पुढे चालले, चला तसेच आम्ही कंटिन्यू करूया त्यांच्या पाठीमागून. तोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. दिसलंय त्यांना, जाऊया पुढे आम्ही. मिनी वॉटरफॉल तुम्ही पाहू शकता इकडे. कोकणात असे तुम्हाला टप्प्या पावलावर असले वॉटरफॉल भेटतील. मिनी वॉटरफॉल याला तुम्ही म्हणू शकता. बघा बागेचा व्ह्यू बघा निसर्गाचा कसा व्ह्यू बघा, नॅचरल सगळं. अजून काय पाहिजे सांगा एका कोकणी माणसाला. पाहू शकता ही पूर्ण बाग आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण ही बाग आहे. बाबू गेली पाहू शकता तुम्ही. हे बघा पाहू शकता. हे बघा नारळ पडलेला आहे खाली. बाबू घेऊन येतोय नारळ. तुम्हाला वाटत असेल ही बाग आहे एवढं उत्पन्न आहे, पण तसं नाही, त्याला मेहनत सुद्धा करावी लागते. थोड्या लोकांना हे समजत नाही की नारळ एवढा महाग काय. हे बघा हे सगळं जमवावे लागतात, खाली नारळ जे पडतात हे बघा असे घेऊन आणावे लागतात. सुपाऱ्यांचं तसंच आहे, वर चढून ते काढावे लागतात, पुन्हा सुकवावे लागतात, सोलावे लागतात. खूप प्रोसेस आहे मोठी, त्यामुळे त्याला एवढं मार्केटमध्ये डिमांड आहे. बघा नारळ आम्हाला आता भेटलेला आहे. चला आता
जाऊया आम्ही आता पुन्हा घरी. हो दृश्य बघा तुम्ही बघू शकता बघ, कुर्ल्या म्हणजे खेकडे आता हे पिल्लं लावायला बाहेर आली. ही सगळी पिल्लं आहेत, सगळी पिल्लं आहेत. ही बघा पाहू शकता तुम्ही दगडावर. ही बघा तुम्ही पाहू शकता सगळे खेकडे. हे सगळे मोठे होणार आहेत नंतर, मग त्याचा आपण आस्वाद घेऊया मोठे झाल्यावर. पण इथे काय सगळी इंडस्ट्रियलायझेशन करतायत, इकडे झाडं तोडतायत, इकडे सगळ्या निसर्गाची हानी होते, मायनिंग सारखे प्रकल्प येत आहेत. त्यामुळे थोडासा कोकणी माणसाला आता पुढच्या पिढीला कोकण हा असा दिसेल की नाही काही सांगू शकत नाही. तुम्ही हे अनुभवताय माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून, कोकण म्हणजे स्वर्ग या चॅनलमधून. याचा आनंद घ्या तुम्ही. रतांबे, निसर्ग समृद्ध संपन्न असं म्हणू शकता तुम्ही. चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता मी तुमची परतीचा प्रवास तुम्हाला काय दाखवत बसत नाही, कारण पाऊसही खूप आहे, त्यामुळे परतीचा प्रवास दाखवू शकत नाही. त्यामुळे चला तुमची आता राजा घेतो. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.